ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत साक्षीबद्दल अपशब्द बोलणाऱ्या नागोबाला आता महिपत चांगला देणार धडा, चांगली जिरवणार नागोबाची मस्ती। तर दुसऱ्या बाजूला आता सायली जाणार अर्जुनची खोली सोडून। आता नेमकं कसं काय घडतं हे सगळं काही शेवटपर्यंत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहत राहा। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की सध्या अर्जुन आता कोर्टामध्ये जज साहेबांसमोर सांगत आहे, जज साहेब मी आधीही कोर्टाला हीच गोष्ट सांगितलेली आहे की अपघात जरी महिपत शिखरे याने त्याच्या माणसांकडून करून घेतलेला असला तरीही त्यांना सुपारी देणारी व्यक्ती ही नागराज किल्लेदार आहे आणि आज मी महिपत शिखरेकडून साक्ष घेणार आहे की त्याने हे सगळं काही नागराज किल्लेदार यांच्या सांगण्यावरून केलेलं आहे। महिपत आता तरी तू तुझं तोंड उघडणार आहेस की अजूनही तुला काही बोलायचं नाही आहे? महिपत काहीही बोलत नसतो। अर्जुन महिपतच्या जवळ जाऊन महिपतला म्हणत असतो, बघ महिपत अजूनही मी तुला संधी दिली आहे बोलायची, तुला काही बोलायचं असेल, कोर्टात काहीही सांगायचं असेल तर तू सांगू शकतोस। आता ॲडव्होकेट भालेराव म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार प्रेशराईज करतायत गुन्हेगाराला। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, एक मिनटं, मी कोणालाही प्रेशराईज करत नाही आहे, तर कोर्टात साक्षक आणि सत्य कशा पद्धतीने काढून घ्यायचं हे मी तुम्हाला ॲडव्होकेट भालेराव आज सांगण्याची गरज नाही आहे। काही गुन्हेगार अट्टल गुन्हेगार असतात जे तोंड उघडत नाहीत, त्यांची दुखती नस दाबावीच लागते आणि त्यानंतरच त्यांच्याकडून सत्य वधवून घेता येतं। त्याबरोबर जज साहेब ऑब्जेक्शन अंडर रूट असं बोलतात। त्याबरोबर मग मात्र भालेरावांना बसावं लागतं। अर्जुन हा महिपतला म्हणू लागतो, महिपत तुला काहीही बोलायचं नाही आहे नक्की? ठीक आहे, मग आता माझ्याकडे सुद्धा दुसरा काहीही पर्याय नाही आहे। मी तुला जे सांगितलं होतं ते तुला लक्षात नाही आहे बहुधा। आता अर्जुनने असं म्हटल्यावर महिपतला आठवतं की अर्जुनने त्याला सांगितलं होतं की जर तू तोंड उघडलंस, सगळं काही खरं सांगून टाकलंस तर या सगळ्यामधनं साक्षी जिवंत आहे ही गोष्ट मी कोणाही समोर येऊ देणार नाही। पण आता मी जर तोंड नाही उघडलं तर अर्जुन आता साक्षीचे ते फोटो जज साहेबांना देईल आणि मग सगळ्यांना समजेल साक्षी जिवंत आहे आणि साक्षीला शोधण्याचा पुन्हा शोध मोहीम सुरू होईल। हे सगळं महिपतच्या लक्षात येतं आणि मग महिपत लगेचच म्हणतो, एक मिनटं। त्याबरोबर अर्जुन लगेचच थांबतो आणि म्हणत असतो, तुला काही बोलायचं आहे का महिपत? अर्जुन ते फोटो जज साहेबांना देण्याआधीच महिपत म्हणतो, हो मला कोर्टासमोर सर्व खरं कबूल करायचं आहे। जज साहेब मी कोर्टात सांगू इच्छितो की मी सगळं काही जे केलं ते नागराज किल्लेदार यांच्या सांगण्यावरूनच केलं। या नागराजनेच मला सांगितलं होतं यांच्या भावाची आणि भावजाईची गाडी येणार आहे ती गाडी उडवायला। आता हे सगळं ऐकून नागोबाला खूप मोठा धक्काच बसतो। नागोबाला वाटलेलं होतं साक्षीचं नाव घेऊन मी महिपतला इमोशनली ब्लॅकमेल करू शकतो, इमोशनली टॉर्चर करू शकतो आणि मग महिपत महाराजच्या विरोधात कुठल्याही पद्धतीचं तोंड उघडणार नाही किंवा काही बोलणार नाही। पण घडलेलं मात्र सगळं उलटच असतं। महिपतने साक्षीला गायब करून आता तोंड उघडलेलं असतं। त्यानंतर मग अर्जुन म्हणतो की आता मी कोर्टासमोर महिपत शिखरे याची साक्ष ग्राह्य धरावी अशी विनंती करतो आणि कोर्टाला नागराज किल्लेदार याच्यावर कडक कारवाई करण्याच्या आज्ञा द्याव्या असंही सांगू इच्छितो। त्याबरोबर अर्जुनने सांगितल्याप्रमाणे मग कोर्टाचा निकाल लागतो आणि आता नागोबाला तुरुंगवास दिला जातो। जोपर्यंत नागोबा या सगळ्यातनं निर्दोष मुक्त होत नाही तोवर त्याला तुरुंगाच्या बाहेर पडता येणार नाही असं सांगितलं जातं। आणि महिपत शिखरे याने तर 2 व्यक्तींचा आणि एका लहान मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावली जाते। आता हे सगळं झाल्याच्या नंतर आता इथे लगेचच त्यांना तिकडनं नेलं वगैरे जातं। सायलीला मात्र इकडे प्रश्न पडलेला असतो की हे सगळं नेमकं काय सुरू आहे? हे तर म्हणाले होते की ते महिपतकडनं सत्य उघडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत म्हणून, पण मग कुठला हुकमाचा ऐका? मगाशी सुद्धा हे महिपतला म्हणाले की तुझा हुकमाचा ऐका माझ्याकडे आहे आणि आतासुद्धा यांनी महिपतला घाबरवलं। नेमकं असं काय आहे यांच्याकडे ज्यामुळे हे महिपतला सारखे घाबरवू शकतात? आणि मुळात महिपतसारखा माणूस कोणाला घाबरणं शक्यच नाही आहे, पण तो यांना का घाबरतोय? यांच्याकडे नेमकं असं काय आहे? मला यांच्याशी बोलायला हवं, नक्की यांचं काय चाललं आहे हे कळायला हवं मला। मग आता सायलीच्या मनात सतत रस्ताभर तोच विचार फिरत असतो आणि त्यानंतर मग घरी आल्यावर सायली लगेचच अर्जुनला म्हणते, अहो नाही म्हणजे तुम्ही मला जाताना म्हणाला होतात की आपण फक्त महिपतकडनं सत्य उघडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून, पण तुम्ही तर तिकडे जाऊन चक्क महिपतला धमकी दिलीत, कसं काय? आणि नेमकं तुमच्या मनात काय सुरू आहे?
त्यावर अर्जुन आता सायलीला म्हणतो, हे बघ बायको, मी तुला जे सांगणार आहे ते प्लीज शांतपणे ऐक. चिडू नकोस आणि पॅनिक तर बिलकुल होऊ नकोस. कधी कधी काही कामं करण्यासाठी सरळ मार्गाचा वापर न करता वाकड्या चालीने जावं लागतं, कारण समोरची व्यक्ती खूपच चिकट असते. सायली म्हणते, तुम्हाला काय म्हणायचं स्पष्ट बोला की. मग अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ बायको, मी एक खूप महत्त्वाची गोष्ट तुझ्यापासून लपवली आहे आणि ती म्हणजे साक्षी शिखरे जिवंत आहे. सायली म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, हो. शांत हो, मी शांतपणे काय सांगतोय ते ऐक. तुला त्या दिवशी जी मुलगी दिसली होती तो तुझा भास नव्हता, ती खरोखर साक्षीच होती. साक्षी मला परवा दिवशी बाजारात भाजी घ्यायला गेलो होतो तिकडे दिसली. तिकडे मी तिचे 3-4 फोटो काढले आणि मग तुला आठवतं आहे आपलं दोघांचं भांडण झालं असं स्वप्न पडलं होतं. त्या रात्री मी ते फोटो घेऊन महिपतकडे गेलो. महिपतला मी ते फोटो दाखवले आणि त्याला धमकी दिली की जर तू खरं बोलला नाहीस तर मी कोर्टात साक्षी जिवंत असल्याचं सांगेन, मग पोलीस साक्षीला पकडतील आणि पुन्हा साक्षी तुरुंगात जाईल वगैरे. म्हणून मग शेवटी आज महिपत खरं बोलला. हे सगळं ऐकल्यानंतर सायली म्हणते, बाप रे, म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही माझ्यापासून एवढ्या सर्व गोष्टींची लपवाछपवी केलीत. काय मिळतं तुम्हाला सतत माझ्यापासून गोष्टी लपवून? का खोटं बोलता हो तुम्ही माझ्याशी? तुम्ही गेल्या वेळी माझ्यापासून अस्मिताताई आणि सचिन भाऊजींच्या बाबतीतलं एवढं मोठं गुपित लपवलं होतं, त्यानंतर काय काय घरात परिणाम झाले बघितलंत ना. अस्मिताताईंना जेव्हा ते सगळं कळलं तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसला वगैरे. स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं ना सगळं, पण नाही, तरीही तुम्ही माझ्याशी खोटं बोललातच. नाही, आता बास झालं, कंटाळा आलाय मला तुमच्या या खोटं बोलण्याचा. काहीच गरज नव्हती तुम्हाला आता माझ्याशी या सर्व विषयावर खोटं बोलण्याची. अर्जुन म्हणतो, बायको अगं तुला त्रास. सायली म्हणते, त्रास झाला असता म्हणून सांगितलं नाही असं आता म्हणणं असेल ना तुमचं, पण तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवलात, या गोष्टींचा मला त्रास होत नाही असं वाटतंय का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हे बघ तू चिडू नकोस, प्लीज शांतपणे माझं ऐकून घे, मला काय म्हणायचं आहे ते समजून तर घे. सायली म्हणते, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे, मला ना आता तुमच्याबरोबर राहायचंच नाही आहे, मला ह्या खोलीत थांबायचं नाही आहे. आणि मग सायली आता तिचे कपडे एका बॅगमध्ये भरू लागते. अर्जुन तिला थांबवण्याचा आणि मनवण्याचा खूप प्रयत्न करतो. तो सायलीला म्हणत असतो, हे बघ मला माहीत होतं की तू असंच काहीतरी विचित्र वागशील, तू असाच काहीतरी वेडेपणा करशील ना, म्हणून मी तुला काहीही सांगत नव्हतो. बायको प्लीज असं नको ना करूस, ऐकून घे ना माझं, शांत हो ना. सायली म्हणते, नाही ऐकायचं आहे म्हटलं ना, आणि प्लीज बाजूला वा, माझ्या मध्ये करू नका, मला पटापट बॅग भरू द्या आणि चटकन इकडनं निघू द्या. प्रत्येक वेळी तुम्ही वाटेल तसं वागायचं आणि मी मात्र तुम्हाला माफ करायचं, समजून घ्यायचं, सहन करायचं, असं होत नाही. आपल्या दोघांमध्ये ठरलं होतं ना की आपण एकमेकांपासून काहीही लपवणार नाही, आपण एकमेकांशी खोटं बोलणार नाही, मग तरीही तुम्ही का असं वागता? वेळोवेळी प्रत्येक प्रसंगी तुम्ही माझ्याशी खोटं का बोलता? सांगा ना. जर मी तुमच्यापासून लपवाछपवी केली, तुमच्याशी खोटं बोलले, तुम्हाला गोष्टी नाही सांगितल्या, तुम्हाला अंधारात ठेवलं, तर चालणार आहे का तुम्हाला? नाही ना, मग बस, आता मला सुद्धा नाही चालणार आहे ही लपवाछपवी. जेव्हा तुम्ही कायमची लपवाछपवी करणं बंद कराल ना, तेव्हाच मी पुन्हा या घरात येईन. नाही, ह्या खोलीत येईन, कारण घर सोडून तर मी चाललेली नाही आहे. कारण जर मी घर सोडून गेले ना तर आई, बाबा, पूर्ण आजी, प्रतिमा आत्या, रविराज काका सगळ्यांनाच वाईट वाटेल आणि मला तुमच्या एकट्यासाठी माझ्या अख्ख्या कुटुंबाला नाही दुखवायचं आहे. एवढं बोलून सायली आता तिकडनं सुमन काकूच्या गेस्ट रूममध्ये राहायला जाते. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे नागोबा हा महिपतला म्हणत असतो, महिपत तू खूप मोठी चूक केलीस, त्या अर्जुनचं ऐकलंस आणि माझ्याविरुद्ध तोंड उघडलंस. अरे तू विसरतोयस का, माझ्याकडे मोबाईल आहे, मी जेलमध्ये बसून सुद्धा सगळी सूत्र व्यवस्थित हलवू शकतो. जर मी बाहेर असताना साक्षीला आगीची भीती दाखवू शकतो, तर मी जेलमध्ये असताना साक्षीचा पत्ता पोलिसांपर्यंत पोहोचवून साक्षी जिवंत आहे ही गोष्ट सांगू शकत नाही का? एकदा का पोलिसांना साक्षी जिवंत आहे इतकं जरी कळलं की नाही, किंवा त्या अर्जुन सुभेदारला समजलं ना की साक्षी जिवंत आहे, तर मग तो अर्जुन सुभेदारच साक्षीला सोडणार नाही आणि आता मी तेच करणार. त्यावेळी महिपतला आता राग येतो आणि महिपत जातो आणि आता लगेचच नागोबाची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो, ए नाग्या, तुझ्याजवळ मोबाईल आहे म्हणून जास्त उडू नकोस, शहाणपणा करू नकोस, सगळा शहाणपणा गुंडाळायचा आणि खिशात भरायचा. माझ्या लेखीबद्दल जर काही बोललास ना तर तुझा उभा जीव घ्यायला मी कमी करणार नाही, उभाच्या उभा चिरून टाकेन तुला. आणि मग आता महिपतला नागोबा म्हणत असतो की तू माझं काही बिघडवू शकत नाही. महिपत म्हणतो, दाखवू का काय बिघडवू शकतो ते. आणि मग तो आता लगेचच त्याची कॉलर पकडतो. नागोबा म्हणत असतो, महिपत माझी कॉलर सोड. महिपत म्हणतो, नाही सोडत जा. आणि तो नागोबाच्या खणाखण 5-6 मुचकाटात लगावून देतो. तोपर्यंत त्या ठिकाणी इन्स्पेक्टर सावंत आणि 2 हवालदार येतात. दोघं हवालदार पटकन सेलच्या आतमध्ये जातात आणि महिपत आणि नागोबाला पकडतात आणि म्हणू लागतात, काय चाललंय तुमचं, शांत बसा, तुम्ही दोघं जण तुरुंगात आहात, या गोष्टीचाही तुम्हाला विसर कसा काय पडू शकतो? उगाचच्या
उगाच विचित्र वेड्यासारखं वागू नका. त्याबरोबर नागोबा म्हणायला लागतो की इन्स्पेक्टर साहेब, अहो बघा ना, याला अक्कलच नाही आहे. मी याला कधीपासून बोलतोय की गप्प बस गप्प बस, मला सोड, पण हा मला सोडत नव्हता आणि याने मला पकडून बांधून घेतलं होतं. मग मी काय करणार होतो, पण आता बरं झालं तुम्ही मला वाचवलं. आणि त्यानंतर मग पोलीस वगैरे तिकडनं गेल्यावर लगेचच आता नागोबा विचार करतो, काहीही करून साक्षीला पनवेल सोडून जाऊ द्यायचं नाही आहे. जर साक्षी पनवेलच्या बाहेर गेली तर मग मात्र मी महिपतला ब्लॅकमेलच करू शकणार नाही आहे. मग तो काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून प्रियाला कॉल करतो. आणि आता लगेचच नागोबा हा प्रियाला सांगतो, प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी साक्षीवरती लक्ष ठेव आणि साक्षीला पनवेल सोडून बाहेर जाता येणार नाही याची काळजी घे. जरी ती पनवेल सोडून बाहेर कुठे गेली, तिने तुझं काही ऐकून नाही घेतलं तरीही सतत तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. आणि हो, सतत ती कुठे आहे, ती काय करते, प्रत्येक मिनटाची बातमी, प्रत्येक मिनटाची खबर, तिची प्रत्येक मिनटाची हालचाल माझ्यापर्यंत पोहोचवत राहा. काहीही झालं तरी साक्षीला नजरेआड होऊ देऊ नकोस. आज कोर्टात काय घडलं आहे ते सगळं बघितलं आहेस ना. त्यावर प्रिया म्हणते की हो. त्यावर नागोबा म्हणतो, आज सुई माझ्यावर फिरली आहे, उद्या कधी तुझ्यावर फिरेल हे सांगता नाही येणार. त्यावर प्रिया म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका नागराज काका, काय करायचं ते मी सगळं बरोबर बघून घेते, मी सगळं बाहेरचं मॅनेज करेन म्हटलं आहे ना. तुम्ही निश्चिंत राहा आणि बिनघोरपणे फोन ठेवा, मी बरोबर साक्षीवरती लक्ष ठेवते. आणि त्यानंतर मग आता प्रिया ठरवते की आपण आता साक्षीवरती लक्ष ठेवायचं. ती म्हणत असते, एका बाजूला त्या सायलीने बरोबर माझ्या रूममधनं येऊन महिपतचा फोन काढून नेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ही एवढी मोठी मुसीबत आली आहे, काय करू ना काही कळत नाही आहे, सगळं डोकं माझं चॉकअप झालं आहे. आणि मग सायली ही एका बाजूला माझ्या पाठी पडली आहे, एका बाजूला हा नागोबा पाठी पडला आहे असा विचार करत प्रिया आता एक जागी बसते. पण ती म्हणते की नाही, असं शांत बसून गपचूप राहून चालणार नाही, मला मोबाईलसुद्धा शोधून काढायचा आहे आणि त्या साक्षीवरसुद्धा बारीक लक्ष ठेवायचं आहे. करावं लागणार प्रिया एकटीला करावं लागणार. तन्वी आहेस हे गुपित जर असं ठेवायचं असेल तर तुला हे सगळं काही करावंच लागणार असा विचार करत प्रिया आता कंबर कसून काम करायला तयार असते. इतक्यात तिकडे अश्विन येतो. अश्विनला बघून प्रिया आता चिडते. प्रिया म्हणत असते, एका बाजूला एवढी सगळी महत्त्वाची कामं आहेत आणि दुसऱ्या बाजूला हा अश्विन, ज्याला सतत हे नको ते नको ते असं काहीतरी माझ्याकडनं हवंच असतं. पण जाऊ दे, आता ह्यानी मला बघायच्यात, मला सटकलं पाहिजे असा विचार करून प्रिया अश्विनने तिच्याकडे काही मागायच्या आतच घरातनं पळ काढते. आता सायली बघते की प्रियाने घरातनं पळ काढलाय. सायली विचार करते की नाही, नक्कीच प्रियाची एवढी लगबग होती म्हणजे काहीतरी गडबड झाली असणार, मला जाऊन बघितलं पाहिजे नेमकं प्रियाच्या मागे काय झालंय ते. मग सायली लगेचच प्रियाच्या मागोमाग जाऊ लागते. सायली जाताना कल्पनाला सांगून गेलेली असते की आई, माझं थोडं महत्त्वाचं घराबाहेर काम आहे, मी कामासाठी बाहेर चालली आहे. आणि हो, घरात सगळं व्यवस्थित मी करून ठेवलेलं आहे, दुपारचा स्वयंपाक तयार आहे, संध्याकाळच्या बऱ्यापैकी स्वयंपाकाची तयारीसुद्धा झालेली आहे. कल्पना तिला म्हणते, कुठे चालली आहे सायली? त्यावर सायली म्हणते, महत्त्वाचं काम आहे म्हणूनच चालली. कल्पना म्हणते, बरं जा सावकाश. त्यानंतर सायली आता प्रियाचा पाठलाग करायला सुरुवात करते. सायली विचार करते, अरे मँगो पार्कच्या बिल्डिंगांमध्ये प्रियाचं कोण राहतं? तसंही ही सोसायटी तर रिच क्लास, हाय क्लास आणि प्रोफेशनल लोकांची, या अशा एवढ्या मोठ्या एरियामध्ये प्रियाचं काय काम असू शकतं बरं? बघितलं पाहिजे. मग सायली तिच्या आणखीन मागे जात असते. तर प्रिया आता विचार करते की चला बाबा, आलं एकदाचं साक्षीचं घर. आणि मग आता प्रिया ही विचार करते की मला साक्षीला खरं तर सांगता येणार नाही आहे की मला तिला पळून वगैरे जाऊ द्यायचं नाही आणि म्हणून मी इकडे आली. मला साक्षीबरोबर काहीतरी खोटं बोलावं लागणार आहे. काय खोटं बोलू? हां, आयडिया. ती ज्या मुलावर प्रेम वगैरे करते त्याचं नाव घेऊन ती साक्षीला मनवते. तिला बोलते की जर तू घर सोडून गेलीस तर मग त्याला डाऊट येईल, तू कुठे गेलीस, काय गेलीस, कोणातरी सोबत गेली असशील वगैरे, म्हणून तू इथेच राहा. हाच चांगला पर्याय आहे. याच एकाच पर्यायावरती साक्षी माझं काहीतरी ऐकून घेऊ शकते. या विचाराने आता प्रिया ही साक्षीच्या घराकडे पुढे चाललेली असते. जाताना ती फक्त देवाकडे एकच प्रार्थना करत असते, ती म्हणजे साक्षी सध्या मला घरात सापडू दे. साक्षी जर घरात सापडली तर माझं सगळंच काम सोपं होईल. बघता प्रिया आता 5th फ्लोअरवरती रूम नंबर 2 जवळ पोहोचते आणि बघते तर काय, घराला कुलूप असतं. आता खरं तर घरामध्ये सचिन होता, पण आता साक्षीचा पत्त्या काल रात्रीपासून नाही आहे. साक्षी गेली कुठे, साक्षीचं काय झालं, रागाच्या भरात ती कुठे निघून तर गेली नसेल ना, तिला काही झालं तर नसेल ना, हे सगळं बघण्यासाठी आता सचिन हा साक्षीला शोधायला घरातनं बाहेर पडलेला असतो. आणि त्यामुळे सचिनने घराला कुलूप केलेलं असतं आणि प्रियाला वाटतं की साक्षी पळून गेली. तर
दुसऱ्या बाजूला आता सचिन हा साक्षीला वेड्यासारखा शोधत असतो. तो म्हणत असतो सॅम तर कुठेच दिसत नाही आहे, अशी कशी विचित्र वागू शकते ही मुलगी, असं कसं अचानक मला काहीही न सांगता न भेटता न बोलता निघून गेली असेल, असं काय हिचं महत्त्वाचं काम असेल की ही माझा फोनही घेत नाही आहे आणि हिने फोनही स्विच ऑफ करून ठेवला. साक्षीला अस्मीबद्दल काही कळालं तर नसेल ना, साक्षीला सगळं सत्य समजलं आणि म्हणून साक्षी असं विचित्र वागत असेल का? नाही सचिन, तुला असे फालतू विचार करून चालणार नाही आहेत. तुला व्यवस्थित विचार केले पाहिजे. तुला ठरवलं पाहिजे की साक्षीला कसं पटवायचं, तिला कसं गंडवायचं, तू कसं तिला तुझ्या जाळ्यात खेचू शकतोस, कारण त्याशिवाय तुझ्याकडे काहीही पर्याय नाही आहे. मग सचिन आता एक मास्टर ब्लास्टर प्लॅन बनवतो. साक्षीला कसं तरी तो गंडवायचं ठरवतो आणि मग आता तो म्हणतो पण त्यासाठी मला साक्षी सापडली तर पाहिजे. तो आता पुन्हा साक्षीच्या फोनवरती फोन करू लागतो, पण साक्षी काही फोन उचलतच नसते. उलट तुम्ही ज्या क्रमांकाशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे, तो सध्या स्विच ऑफ आहे, असं सगळं सचिनला सांगत असतात. आता मात्र शेवटी सचिन थकतो आणि दमून भागून तो घरी येतो. तर दुसऱ्या बाजूला आता साक्षी तिच्या राहत्या घरी नसल्यामुळे प्रियाला मग मात्र खूपच जास्त टेन्शन येतं. प्रिया विचार करते ही कुठं गेली घर वगैरे सोडून, मला काहीही करून हिला शोधून काढावंच लागेल. जर ही परत नाही आली तर खूप नुकसान होईल. मग आता काय करतो लगेचच इकडे प्रियाचा मेंदू आता एकदम उत्तम पद्धतीने स्वतःचा वापर करतो आणि आता महिपतचे जे काही जुने अड्डे आहेत त्या सगळ्या अड्ड्यांवरती आता प्रिया जाऊन येते आणि प्रिया आता प्रत्येक अड्ड्यावरती एक चिठ्ठी सोडते की साक्षी हे बघ, जर तू इथे आली असशील तर उगाचच्या उगाच पकडापकडी खेळण्यापेक्षा मला भेट. मी प्रिया आहे आणि मी नागराजच्या कॉन्टॅक्टमध्ये बिलकुलच नाही आहे. मला तुझ्या मदतीची गरज आहे प्रिया. साक्षी तू मला लवकर भेटायला ये. असं सगळं आता प्रिया वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून साक्षीसाठी प्रत्येक फार्म हाऊसवरती, प्रत्येक आउट हाऊसवरती, गेस्ट हाऊसवरती मेसेज सोडत असते. आता सायली प्रियाच्या मागे मागे फिरतच असते. सायली बघत असते की प्रिया केवढ्या ठिकाणी जाते आणि केवढ्या ठिकाणी जाऊनही प्रिया फक्त वेड्यासारखी परत मागे फिरते. सायलीला कळत नसतं की नेमकं प्रियाचं काय चाललं आहे, पण सायलीला एक गोष्ट तर नक्कीच माहिती असते की नक्कीच या प्रियाचं काहीतरी मोठं आणि गहन सुरू आहे. आता नेमकं हिचं काय सुरू आहे हे शोधून काढायलाच हवं. महिपतच्या घराबाहेर ही येऊन का गेली असेल आणि ह्या म्हणजे बागेच्या जवळ कोण राहत असेल, मँगो पार्कजवळ प्रिया का आली असेल, असे प्रश्न आता सायलीच्या मनात असतात, कारण सायली प्रियाचा पाठलाग करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता सायलीने अर्जुनची खोली सोडली आहे ही गोष्ट घरातल्या सगळ्या सदस्यांना माहिती झालेली असते. पूर्णाजी म्हणत असते सायली आणि अर्जुन एका खोलीत राहत नाही आहेत सध्या. मला असं वाटतंय त्या दोघांमध्ये खूपच कडाक्याचा वाद झाला आहे, कारण आजपर्यंत सायलीने हा असा निर्णय कधीही घेतला नव्हता आणि आज जर तिने हे असं काहीतरी केलं आहे तर मला वाटतं अर्जुनची या सगळ्यामध्ये गहन चूक असेल. अर्जुन काहीतरी चुकला असेल आणि म्हणूनच सायली त्याच्याबरोबर असं वाईट वागत असेल. नेमकं त्या दोघांमध्ये काय झालं आहे काय नाही काहीही कळायला मार्ग नाही आहे, कारण घरात तर आपल्यासमोर दोघंही नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रतिमा आत्या म्हणत असते हो ना, मलासुद्धा काही कळत नाही आहे. एरवी सायली तिचं सगळं मन माझ्याजवळ मोकळं करते, पण आता तर तीसुद्धा माझ्याजवळ याविषयी काहीही बोललेली नाही आहे. कल्पना म्हणते तुम्ही दोघींनीही काहीही काळजी करू नका. अरे शेवटी कितीही झालं तरी सायली अर्जुन आहेत, ते आत्ता भांडतील आणि पुढच्या घडीला गोड होतील. तुम्ही त्यांचं टेन्शन अजिबातच घेऊ नका आणि पूर्णाजी तुम्ही तर बिलकुलच घेऊ नका. होईल त्यांचं सगळं व्यवस्थित लवकरात लवकर सुरळीत. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.